Hello all. Today we are starting with a new chapter number 9, that is control and coordination. See, आता ह्या लेसनमध्ये मी सुरुवातीला 9.6 ह्या पॉईंटने सुरुवात करणार आहे. द नेम इज ह्युमन नर्वस सिस्टीम. ओके, एक एक पार्ट आपण त्या लेसनमधला बघणार आहोत. त्यातला पहिला भाग आपण बघणार आहोत तो ह्युमन नर्वस सिस्टीम, चेतासंस्था. आपल्याला माहिती आहे आणि 10वीपर्यंत तुम्हाला हे अर्थातच झालेलं असेल. ह्युमन नर्वस सिस्टीम यामध्ये बघा, इट इज क्लासिफाईड इंटू 3 पार्ट्स. 3 ह्याचे भाग सांगितलेले आहेत. एक आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, देन पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड देन ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ओके, त्याला आपण मध्यवर्ती चेतासंस्था म्हणतो सेंट्रल नर्वस सिस्टीमला. देन पेरिफेरल, इट इज अ लॅटरल वन. आणि त्यानंतर आहे ती स्वयंचलित असणारी चेतासंस्था, ऑटोनॉमस. ओके, सो दे आर द 3 पार्ट्स ऑफ ह्युमन नर्वस सिस्टीम. सी हिअर, ह्या ठिकाणी मी काही टेक्स्टबुक हे सुद्धा डायग्रामसुद्धा घेतलेले आहेत. ओके, जस्ट टू सी, म्हणजे तुम्हाला फक्त माहिती होण्यासाठी एक क्विक लुक आपण ज्याला म्हणतो तो असण्यासाठी किंवा तो बघण्यासाठी आपण हे ह्या ठिकाणी पुटअप केलेलं आहे. सो नर्वस सिस्टीम ह्या ठिकाणी 3 भाग, सेंट्रल नर्वस सिस्टीम दॅट इज CNS, पेरिफेरल नर्वस सिस्टीम दॅट इज PNS अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम दॅट इज ANS. ओके, आणि आता प्रत्येकाचे भाग सांगितलेले आहेत. CNSमध्ये कोणते भाग येतात, पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये कोणते भाग येतात अँड ऑटोनॉमसमध्ये कोणते भाग येतात. ओके, सेंट्रल CNSमध्ये बघायला गेलं तर ह्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्डने CNS तयार होतो. देन PNS इज फॉर्म्ड ऑफ क्रॅनियल नर्व्स अँड स्पायनल नर्व्स. आता ह्या ठिकाणी आपण बघू शकतो सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो भाग आहे ह्या ठिकाणी आपला ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा भाग दिसतो. ठीक आहे, सो ह्याने सेंट्रल नर्वस सिस्टीम तयार होते. पेरिफेरल नर्वस सिस्टीम इज फॉर्म्ड ऑफ क्रॅनियल नर्व्स अँड द स्पायनल नर्व्स. 2 प्रकारचे नर्व्स सांगितलेले आहेत. आणि हे फक्त पिक्चर्स तुम्हाला माहिती असावं किंवा त्याचं लोकेशन कुठे असतं हे माहीत होण्यासाठी फक्त हे पिक्चर्स मी ह्या ठिकाणी लावलेले आहे. सो गँग्लियॉन हा एक भाग असतो आणि हे नर्व्स आहेत. ओके, ह्याने बनलेला असतो. अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम जी आहे ती सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमने तयार झालेली असते. 2 भाग असतात त्याच्यामध्ये. आता ज्या वेळेला आपण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचा अभ्यास करू त्यावेळेला ह्याच्याबद्दल आपण एक्सप्लेनेशन करून घेणार आहे. ठीक आहे, सो पहिल्यांदा आपण सुरू करणार आहोत तो सेंट्रल नर्वस सिस्टीमवर आपण फोकस करणार आहोत. 3ही सिस्टीम जी आहेत नर्वस सिस्टीम त्याची तुम्हाला डिटेलमध्ये त्यांनी माहिती या लेसनमध्ये दिलेली आहे. दिस लेसन इज क्वाईट लेंदी आणि त्याच्यामध्ये भरपूर डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये डायग्रॅम्स भरपूर आहेत आणि वेटेजसुद्धा ह्याला जास्त आहे. ओके, सो ह्यावर तुम्हाला जास्त फोकस करावा लागेल. ठीक आहे, सो सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये बघितलं आपण तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, त्यातला ब्रेन जो आहे, ठीक आहे, हा जो भाग आहे दिस ब्रेन इज मेड अप ऑफ फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. ओके, हे शब्द जे आहेत ते ह्या ठिकाणी त्याचं डिव्हिजन जर आपण बघायला गेलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला थोडेसे अवघड वाटू शकतील, पण एकदा तुम्ही सातत्याने त्याचा सराव केलात तर तुम्हाला हे निश्चितपणे इझी वाटत जाईल. ओके, सो ह्यामध्ये ब्रेनमध्ये 3 भाग असतात. पुढे मी डायग्राम्स काही पुटअप केलेले आहेत, फक्त इथे आपण वाचूया. फोर ब्रेन इज मेड अप ऑफ सेरेब्रम अँड डायन्सेफेलॉन, मिड ब्रेन इज मेड अप ऑफ ऑप्टिक लोब्स अँड ऑप्टिक चायझमा अँड हाइंड ब्रेन जो सगळ्यात छोटा मेंदू आपण म्हणतो तो बनलेला आहे सेरेबेलम, पॉन्स वेरोलाय आणि मॅड्युला ऑब्लॉंगेटा. ओके, सो दीज आर द नेम्स ऑफ दिस पर्टिक्युलर हाइंड ब्रेन. सो फोर ब्रेन ज्याला आपण मोठा मेंदू म्हणतो, मधला मेंदू आणि त्याच्यानंतर एक छोटा मेंदू आहे, बरोबर आहे. सो हे ब्रेनचे भाग आहेत, लक्षात घ्या. सेंट्रल वन असेल, त्याच्यानंतर मिडल वन असेल आणि हाइंड ब्रेन असेल, सगळ्यात पाठीमागच्या साईडचा किंवा छोटा मेंदू. सो ह्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये कोणकोणते भाग येतात तर हे ह्या ठिकाणी तुम्हाला फ्लो चार्ट काढून दाखवलेलं आहे. ठीक आहे, सो ह्याची प्रॅक्टिस होणं तुम्हाला आवश्यक आहे. ब्रेनचे भाग कुठले हे जर दाखवायचं असेल तर ह्या एका फ्लो चार्टद्वारे तुम्हाला काय करता येतं ते एक्सप्लेन करता येतं. सो किमान हा भाग आणि हा भाग हे जे तुम्हाला दाखवलेलं आहे हा ह्या ठिकाणी फ्लो चार्ट, एंटायर नर्वस सिस्टीममध्ये कोणते भाग येतात आणि त्यानंतर ब्रेनमध्ये कोणते भाग येतात, हा फ्लो चार्ट तुम्ही तयार करणं आवश्यक आहे. ठीक आहे, सो दीज आर द रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम्स. हा सगळा भाग आपण नंतर ज्या वेळेला ती पर्टिक्युलर नर्वस सिस्टीम स्टडी करायची असेल त्यावेळेला आपण तो बघणार आहोत. नाव सी, वी आर स्टार्टिंग विथ सेंट्रल नर्वस सिस्टीम, मध्यवर्ती चेतासंस्था. इट कन्सिस्ट ऑफ 2 मेन पार्ट्स, दॅट इज वन इज ब्रेन अँड अनदर इज स्पायनल कॉर्ड.
सोप्या भाषेमध्ये ह्या ठिकाणी पुटअप केलेला आहे. ओके, सो सेंट्रल नर्वस सिस्टीम 2 घटकांनी तयार होते. एक आहे तो ब्रेन आणि दुसरा आहे तो स्पायनल कॉर्ड, ज्याला आपण ज्याच्यातनं आपण काय म्हणतो, त्याच्यामध्ये पाठीचा कणा आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये पाठीचे मणके असतात. सो हा एंटायर भाग काय असतो ह्या ठिकाणी आपल्याला त्यानंतर दिसून येतो. स्पायनल कॉर्ड, दिस इज द स्पायनल कॉर्ड अँड दिस इज द ब्रेन दॅट मेक्स अप द सेंट्रल नर्वस सिस्टीम. देन see here. Okay, see, brain and spinal cord are well protected by membranes known as meninges. ओके, सो हा ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा जो भाग आहे ओके, सो हा भाग इट इज अंडर द वेल प्रोटेक्टेड एरिया. ओके, सो अशा पद्धतीचे मेम्ब्रेन आहेत की ज्या मेम्ब्रेनमध्ये त्यांना प्रोटेक्शन दिलं गेलेलं असतं, ज्यांना म्हटलेलं आहे मिनिंग्स. ओके, सो दॅट मिनिंग्सेस. ओके, सो ह्या ठिकाणी आपण बघूया, देर आर 3 मेम्ब्रेनस लेयर्स ऑफ द मिनिंग्स. ओके, सो पहिला त्यातला भाग आहे तो ड्युरा मॅटर, देन अरेक्नॉइड मॅटर अँड थर्ड इज द पाया मॅटर. ओके, या ठिकाणी जर तुम्ही डायग्रॅम बघितली, सी हिअर एक डायग्राम या ठिकाणी मी पुटअप केलेली आहे जस्ट टू सी दिस मेम्ब्रेनस लेअर. ओके, या ठिकाणी बघा, हा भाग तुम्हाला, हा ब्रेनचा जो भाग आहे तो तुम्हाला इनलार्ज करून दाखवलेला आहे. ह्या मिनिंग्समध्ये या ठिकाणी 3 लेअर आपल्याला दिसतात. पहिला आहे तो ड्युरा मॅटर, हा जो तुम्हाला भाग दिसतोय तो ड्युरा मॅटर आहे. देन दिस इज द अरेक्नॉइड मॅटर, दॅट इज द मिडल वन, आणि त्याच्यानंतर सगळ्यात तुम्हाला आतला जो दिसतोय इनर मोस्ट वन, दिस वन इज द पाया मॅटर. ओके, सी ड्युरा मॅटर, इट इज द आउटर मोस्ट टफ थिक नॉन वॅस्क्युलर फायब्रस लेअर. आता हे थोडक्यात त्याची माहिती दिलेली आहे, म्हणजे कुठल्या टिश्यूने ती बनलेली आहे, फायब्रस आहे की नाही, फायब्रस आहे की कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेली आहे, वॅस्क्युलर आहे की नॉन वॅस्क्युलर आहे. ओके, अँड त्याची पोझिशन, म्हणजे दिस इज द आउटर मोस्ट आहे, टफ आहे, अँड इट इज द फायब्रस लेअर. ओके, सो दिस इज द ड्युरा मॅटर, दिस वन. Then arachnoid matter, it is the middle one. You can see here, this is the middle one, thin comparatively non-vascular layer of the connective tissue ने फॉर्म झालेले आहेत. ओके, and paya matter, see here ह्या ठिकाणी, it is the innermost, it is delicate one and highly vascular membrane. ओके, सो ह्या 3 लेअर कोणाला कवर करतात, दे कवर द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. ओके, अँड टुगेदरली दे आर कॉल्ड ॲज द मिनिंग्स. Okay, so this is regarding the protective covering आपण म्हणूया, that protects the brain and the spinal cord. ओके, सोपा आहे भाग. हे शब्द तुम्हाला थोडेसे कठीण वाटू शकतात, पण एकदा त्याची प्रॅक्टिस झाली, सातत्याने त्याच्या म्हणण्याचा सराव झाला की तुम्हाला ते व्यवस्थित तयार करता येईल. ओके, सो मिनिंग्स आहेत आणि त्याच्यामध्ये 3 लेअर आपण बघितलेले आहेत, दॅट कवर्स द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. मुव्हिंग अहेड, आता हे आपण सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड जे काही आहे, म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डशी रिलेटेड जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी बघतोय. ओके, देन दुसरा यातला मुद्दा आहे तो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, दॅट इज CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कुठे असतं, या ठिकाणी बघा ड्युरा मॅटर आपल्याला दिसतोय. ओके, ह्या ठिकाणी हा जो भाग आहे तो मेंदूचा भाग आहे, ब्रेनचा भाग आहे, आणि त्यानंतर ही जी तुम्हाला लाईट ब्ल्यू कलरचा जो भाग दिसतोय पूर्णपणे, त्याला तो आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, लिक्विडी कंटेंट आहे. व्हॉट इज द फंक्शन किंवा त्याचं काम काय आहे बघा. CSF इज सिक्रेटेड बाय द पाया मॅटर. ओके, द कोरॉइड प्लॅक्सस अँड द एपेंडिमल सेल्स और एपेंडायमल सेल्स. ओके, सो हा अशा पद्धतीचं एक लिक्विड आहे, दॅट इज सिक्रेटेड बाय होम, सिक्रेटेड बाय दिस कंटेंट्स किंवा सिक्रेटेड बाय दिस, हे जे घटक आहेत त्याच्याने तो सिक्रेट होतो. पाया मॅटर असेल, कोरॉइड प्लॅक्सस असेल, आणि त्याच्यानंतर एपेंडायमल सेल्स असेल, ही नावं आहेत, लक्षात घ्या. त्या पर्टिक्युलर ठिकाणची किंवा त्या पर्टिक्युलर ब्रेनमधले जे घटक आहेत त्याची नावं आहेत, दॅट सिक्रेट्स दिस पर्टिक्युलर फ्लुइड. इट इज अ लिम्फ लाईक एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. लिम्फ म्हणजे काय, आपल्या रक्तामध्ये घटक असतो, सॉरी, lymphatic tissues, lymph content. Okay, so as like lymph, this particular CSF is the extracellular fluid. Okay, then okay, हां, सो हे 2 भाग सिक्रेटेड बाय विच कंटेंट आहे, अँड इट इज अ लिम्फ लाईक एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड आहे. जसं लिम्फ असतं, लिम्फॅटिक टिश्यूज किंवा लिम्फ शरीरामध्ये प्रेझेंट आहे, त्या पद्धतीचा हा एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड आहे.
CSF ॲक्ट्स ॲज अ शॉक ॲब्सॉर्बर. म्हणजे थोडक्यात काय आहे ह्या ठिकाणी ह्या ज्या पर्टिक्युलर ब्रेनचं जे प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन एका अर्थी ह्या पर्टिक्युलर फ्लुइडद्वारा करण्यात येतं. म्हणजे ह्या मेंदूला कुठलाही आघात होऊ नये ह्याकरिता ॲज अ शॉक ॲब्सॉर्बर जसे गाडीला असतात त्या पद्धतीचे हे शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करत असतात. इट मेंटेन कॉन्स्टंट प्रेशर इनसाइड द ब्रेन. दे हेल्प इन एक्सचेंज ऑफ न्यूट्रियंट्स अँड वेस्ट बिटवीन द ब्लड अँड द ब्रेन. ह्याचं काम काय आहे, एक्सचेंज आहे. कशाचं एक्सचेंज आहे, तर न्यूट्रियंट्स आणि वेस्ट बिटवीन द ब्लड अँड द ब्रेन. सो इट इज क्वाईट अंडरस्टँडेबल. इट सप्लायज द ऑक्सिजन टू द ब्रेन अँड ऑल्सो इट प्रिव्हेंट्स द डेझिकेशन. डेझिकेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ द मॉइश्चर. ओके, सो ते होऊ नये यासाठी काय करत असतं, डेझिकेशन होऊ नये, मॉइश्चर त्या ठिकाणी मेंटेन केलं जावं ह्यासाठी सुद्धा हे कार्य करत असतं. ठीक आहे. सो दिस इज द फंक्शन अँड दिस इज द इन शॉर्ट दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. थोडक्यात ह्याची माहिती दिलेली आहे, लक्षात घ्या. तुम्हाला आता ह्यामध्ये प्रत्येक मुद्द्यावर तुम्हाला छोटे छोटे प्रश्न ह्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. सो सेरेब्रोस्पायनल फ्लुइडची जी माहिती विचारली 2 मार्कासाठी तर तुम्ही हा भाग तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. ओके. now we are starting with the human brain. Okay, see here human brain, it has been shown here and this is the cranium ज्याला आपण कवटी म्हणतो बाहेरची. Okay, see the study of all aspects of brain is called as the encephalology. This is the definition for 1 mark. Encephalology म्हणजे काय, तर स्टडी ऑफ ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ ब्रेन. ओके, ब्रेनशी रिलेटेड कुठलीही स्टडी असेल त्याला एन्सेफेलॉजी असं म्हटलं जातं. ब्रेन इज एनक्लोज्ड विदिन द ब्रेन बॉक्स नोन ॲज द क्रॅनियम. आता हा क्रॅनियम तुम्हाला दिसतोय म्हणजे जो कवटीचा भाग आहे थोडक्यात हा ब्रेन कशामध्ये प्रोटेक्ट केलेला आहे, इट इज एनक्लोज्ड इन द ब्रेन बॉक्स विच इज कॉल्ड ॲज द क्रॅनियम. ओके, देन मूविंग अहेड. नाव सी दिस इज द टेक्स्टबुक मध्ये असलेली ही जी चार्ट आहे, फ्लो चार्ट आहे तो ह्या ठिकाणी मी पुटअप केलेला आहे. पार्ट्स ऑफ द ब्रेन. आता ब्रेन ची जी बेसिक माहिती आहे ती आपण बघितली. आता आपण त्याचे भाग बघणार आहोत. ब्रेन, पार्ट्स ऑफ द ब्रेन. त्यामध्ये आपल्याला आपण मगाशीच बघितलं फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. आता ह्याला दुसरं जे शब्द आहेत हे बघा, प्रोसेनसेफेलॉन, मेसेनसेफेलॉन आणि रोम्बेनसेफेलॉन हे त्याचे नाव आहेत, दुसरी नावं आहेत ती. ओके, इन टर्म्स ऑफ एन्सेफेलॉजी. ओके, आता ह्या ठिकाणी आपण काय बघणार आहोत सांगते. 1 बाय 1 आपण ह्या प्रत्येक भागाचा अभ्यास करणार आहोत. फोर ब्रेन असेल, मिड ब्रेन असेल आणि हाइंड ब्रेन असेल. ओके, दिस इज जस्ट टू नो द पार्ट्स ऑफ द ब्रेन, दिस फ्लो चार्ट. ओके, ह्या ठिकाणी बघा फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. दिस इज द फोर ब्रेन. हा मोठा सगळ्यात एंटायर लार्जेस्ट पार्ट आहे तो फोर ब्रेनचा आहे. मधला मेंदू मिडल ब्रेन ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि हाइंड ब्रेन हा खालच्या साईडचा, म्हणजे आपण ज्याला पाठीमागचा मेंदू किंवा छोटा मेंदू अशी संलग्न असलेला भाग आणि प्लस जिथून स्पायनल कॉर्ड सुरू होणार आहे. सो दॅट इज इनकॉर्पोरेटेड इन द हाइंड ब्रेन. सो मेन 3 भाग असतात, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. आणि ह्या ठिकाणी त्यांची नावं दिलेली आहेत. सो ज्या वेळेला आपण त्या पर्टिक्युलर ब्रेनचा ज्या भागाचा अभ्यास करणार आहोत त्या वेळेला या नावाशी आपला परिचय होणार आहे. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण बघूया फोर ब्रेन किंवा प्रोसेनसेफेलॉन, त्याचे हे भाग आहेत. सो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण हे स्टडी करणार आहोत. फोर ब्रेनमध्ये पहिला आहे तो रायनसेफेलॉन, त्याच्यानंतर आहे टेलिनसेफेलॉन आणि डायनसेफेलॉन. ओके, रायनसेफेलॉनमध्ये येतं रिड्यूस्ड ऑल्फॅक्टरी लोब्स किंवा ऑल्फॅक्टरी लोब्स येतात. टेलेनसेफेलॉनमध्ये येतं ते सेरेब्रम आणि डायनसेफेलॉनमध्ये 3 भाग येतात, इपिथॅलेमस, थॅलेमस आणि हायपोथॅलेमस हे 3 भाग येतात. सो नाव टुडे वी आर फोकसिंग विथ दिस फोर ब्रेन. ओके, सी हिअर फोर ब्रेन ऑर द प्रोसेनसेफेलॉन. आता ह्या फोर ब्रेनमध्ये 3 भाग मग अशी आपण बघितले, ऑल्फॅक्टरी लोब्स ऑर द रायनसेफेलॉन, सेरेब्रम ऑर द टेलिनसेफेलॉन आणि डायनसेफेलॉन हे 3 भाग ह्या ठिकाणी येतात. जर आपण थोडं झूम करून बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा त्याचं इंट्रोडक्शन होणारच आहे आपल्याशी. बघा ह्या ठिकाणी फोर ब्रेनमध्ये 3 भाग आहेत, ऑल्फॅक्टरी लोब्स. आता ह्या ठिकाणी आपण बघू शकतो ऑल्फॅक्टरी लोब्सची पोझिशन ह्या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेरेब्रम हा सगळ्यात मोठा भाग मेंदूचा. सेरेब्रम, सेरेबेलम आणि ब्रेन स्टेम असे 3 भाग असतात. ओके, मोठा मेंदू आहे, छोटा मेंदू आहे अँड दिस इज द ब्रेन स्टेम. सो दिस इज द एंटायर जो भाग आहे तो सेरेब्रम ह्याला म्हटलं जातं. आणि डायनसेफेलॉन हा भाग आहे ह्या ठिकाणी फोकस केलेला आहे. तो परत एकदा आपण पुढे जसं आपण व्हिडिओ पुढे नेणार आहोत तसं आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. ओके,
सो दिस इज अबाउट द फोर ब्रेन अँड इट्स 3 पार्ट्स. नाव सी, अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि तुम्हाला अलॉंग विथ द डायग्रॅम मी ह्या ठिकाणी पुटअप केलेले आहे. पहिला आहे फोर ब्रेनचा भाग, तो ऑल्फॅक्टरी लोब. ओके, ऑल्फॅक्टरी लोबमध्ये ह्या ठिकाणी बघा, दीज आर हायली रिड्यूस्ड इन ह्युमन ब्रेन अँड कवर्ड बाय सेरेब्रम फ्रॉम ऑल साइड्स एक्सेप्ट द वेंट्रल. आता हे जे ऑल्फॅक्टरी लोब्स आहेत हे ह्या ठिकाणी काय दिसत आहेत आपल्याला, दे आर हायली रिड्यूस्ड वन, कंपॅरेटिव्हली स्मॉल साईज दिसते आपल्याला, अँड दे आर कवर्ड बाय द सेरेब्रम. आता हा एंटायर भाग आहे तो कशाचा आहे सांगा, सेरेब्रमचा भाग आहे. सो दे आर ऑल कवर्ड बाय द सेरेब्रम फ्रॉम ऑल साइड्स एक्सेप्ट द व्हेंट्रल. या ठिकाणी व्हेंट्रल पोझिशनला तुम्हाला ह्या ठिकाणी त्याचं कवरिंग दिसत नाही आहे बघा. ओके, सेरेब्रमचा भाग हा इथपर्यंत दिसतोय आणि इथून इथपर्यंत दिसतोय. हा भाग तुम्हाला थोडासा बाहेर आलेला असा दिसतो, बरोबर आहे ना. सो इट इज दिस पर्टिक्युलर ऑल्फॅक्टरी लोब्स, दे आर फुल्ली कवर्ड बाय सेरेब्रम एक्सेप्ट द व्हेंट्रल साईड. ओके, असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता लॅटरल साईडने आपण बघितला हा अशा पद्धतीने दिसतो. जर आपण बॅक व्ह्यू जर आपण घेतला तर आपल्याला हे ह्या ठिकाणी ऑल्फॅक्टरी लोब्स आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतात बघा. ह्या ठिकाणी पॉईंट केलेले आहेत. दीज आर द एरियाज ऑफ ब्रेन दॅट प्रोसेस द इन्फॉर्मेशन अबाउट द स्मेल. आता ह्याचं फंक्शन काय आहे, तर जो वास आपल्याला येत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे वास जे येत असतात, त्याचं जे सिग्नलिंग आहे, कुठल्या प्रकारचा वास आहे, कुठल्या पदार्थाचा तो वास असू शकतो, बरोबर आहे. सो हे जे सेन्स आहे, स्मेलिंग सेन्स जे आहे, ते स्मेलिंग सेन्स आपल्याला ह्या ऑल्फॅक्टरी लोब्समुळे किंवा ऑल्फॅक्टरी बल्ब्समुळे येऊ शकतं किंवा येतं. ओके, दे आर ऑल्सो नोन ॲज द ऑल्फॅक्टरी बल्ब्स. ते ह्या ऑल्फॅक्टरी लोबला दुसरा शब्द कोणता आहे, ऑल्फॅक्टरी बल्ब. सो लक्षात एवढंच ठेवायचं महत्त्वाचं की त्याची पोझिशन कुठे आहे हे या ठिकाणी दिसतं आपल्याला, आणि त्याचं मेन फंक्शन काय आहे, तर स्मेलिंग सेन्स आपल्याला ह्या ऑल्फॅक्टरी लोब्स किंवा ऑल्फॅक्टरी बल्ब्समुळे येत असतं. ओके, सो दिस इज अबाउट द ऑल्फॅक्टरी लोब. देन सेकंड पार्ट ऑफ द forebrain is the cerebrum. Cerebrum is the largest part of the brain. This is 1 mark question. ओके, लार्जेस्ट पार्टचा ब्रेन, मेंदूचा सगळ्यात मोठा भाग हा सेरेब्रमने ऑक्युपाय केलेला आहे. ओके, देन सो दिस इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. सी सेरेब्रम, हियर यू कॅन सी सेरेब्रमचे 2-3 फोटोज मी ह्या ठिकाणी पुटअप केलेले आहेत. दिस सेरेब्रम इज डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट cerebral hemisphere which connected with each other by thick band of nerve fibers known as the corpus callosum. या ठिकाणी बघा ही डायग्रॅम, हा जो तुम्हाला पूर्णपणे दिसतोय तो सेरेब्रमचा भाग आहे. ठीक आहे, आणि हा सेरेब्रम काय सांगितलेला आहे, दे आर सेपरेटेड और दे आर इट इज डिवायडेड इंटू लेफ्ट हेमिस्फियर आणि राईट हेमिस्फियर. 2 हेमिस्फियरमध्ये तो डिवाईड झालेला आहे अँड इट इज कनेक्टेड टू इच अदर विथ द हेल्प ऑफ नर्व फायबर्स. ओके, काही चेता पेशी आहेत त्या ठिकाणी, फायबर्स आहेत, तंतू आहेत, त्याने तो कनेक्ट झालेला आहे आणि तो जो कनेक्टिव्ह पॉईंट आहे इट इज कॉल्ड ॲज द कॉर्पस कॅलोसम. हियर यू कॅन सी दिस फायबरस द थिंग्स, नर्व फायबर्स जे आहेत आणि त्यांनी कनेक्ट झालेले 2 हेमिस्फियर्स आहेत, लेफ्ट अँड राईट. It is called as the corpus callosum. Okay, then outer surface is cortex and inner surface is the medulla. टोटली बाहेरचा भाग आहे तो त्याला म्हटलं जातं कॉर्टेक्स आणि आतला भाग आहे त्याला म्हटलं जातं मेड्युला. देन कॉर्टेक्स शोज गायराय अँड द सल्काय. आता कॉर्टेक्सचा जो भाग आहे, बाहेरचा जो भाग आहे तो इट शोज द गायराय अँड द सल्काय. आता ह्या ज्या मेंदूवर आपल्याला असलेल्या वळ्या दिसतात म्हणजे फोल्डिंग्स दिसतात थोडक्यात. ओके, त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया. सो व्हॉट इज गायराय अँड व्हॉट इज सल्काय. सी हियर लॅटरल साईडने तुम्हाला दुसरी एक डायग्राम ह्या ठिकाणी दिसते. ह्या ठिकाणी गायराय हा जो शब्द वापरलेला आहे तो मेंदूवरील वळ्यांसाठी किंवा फोल्डिंगसाठी वापरलेला आहे बघा. ओके, आणि सल्काय हा जो शब्द आहे तो कशासाठी वापरलेला आहे, ह्या ठिकाणी इन बिटवीन तुम्हाला ज्या नॉचेस दिसतात त्यासाठी वापरलेला आहे. ओके, सी हियर द गायराय आयदर आर द रिजेस. ओके, अँड दे आर द गायराय आर द रिजेस म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी, अँड सल्काय आर द ग्रूज. थोड्याशा खाचसारखी किंवा नॉच आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीचा हा भाग आहे, ग्रूज दॅट ॲपियर ऑन द रिंकल्ड सरफेस ऑफ द ब्रेन. रिंकल्ड म्हणजे काय, फोल्डिंग्स आपण ज्याला म्हणतो. सो गायराय आर द रिजेस म्हणजे थोडासा उंच सखल असा भाग असलेला, अँड सल्काय आर द ग्रूज नॉच लाईक स्ट्रक्चर दॅट ॲपियर्स ऑन द रिंकल्ड सरफेस ऑफ द ब्रेन. या ठिकाणी आपण बघू शकतो.
ठीक आहे. सो दस पर्टिक्युलर कॉर्टेक्स दॅट इज द आउटर सर्फेस ऑफ द सेरेब्रम, इट शोज द गायराय अँड द सल्काय. सो हिअर यू कॅन सी. आता गुगलवर वेगवेगळे फोटोज अवेलेबल आहेत रिगार्डिंग गिविंग द इन्फॉर्मेशन ऑफ दिस गायरस अँड द सल्कस. ओके, सो त्याचीसुद्धा तुम्ही माहिती बघू शकता. वेगवेगळे फोटोग्राफ्स जर बघितलेत या ठिकाणी तर तुमच्या लक्षात येऊ शकतं. सी सेरेब्रम परत एकदा या ठिकाणी मी पुटअप केलेला आहे. आता हा जो गायरस आणि सल्कस आहे त्यातला जो सल्कस आहे हा आपण भाग बघूया. हे जे हे बघा या ठिकाणी आपण बघतोय सेंट्रल सर्कस आहे, त्याच्यानंतर परायटो ऑक्सिपिटल सल्कस आहे आणि त्यानंतर आपण बघतो तो लॅटरल सल्कस आहे. बघा या ठिकाणी रेड भागाने तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. दिस इज प्री ऑक्सिपिटल नॉच. थोडीशी खाचीसारखा तुम्हाला किंवा नॉच लाईक स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं, ते इथे दिसतंय. ओके, सो प्रत्येक भागाचं तुम्हाला नाव सांगितलेलं आहे आणि सल्कस म्हणजे काय किंवा ते कशा पद्धतीने असतात हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज द सेंट्रल सल्कस. मध्यवर्ती ठिकाणी आपल्याला जो भाग दिसतो दॅट इज द सेंट्रल सल्कस दाखवलेला आहे. दीज आर द रिंकल्स ऑन द ब्रेन. ओके, सल्कस बघा या ठिकाणी. ओके, आता सेरेब्रमचे भाग 4 आहेत या ठिकाणी. पुढे आपण बघणार आहोत ते फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल आणि टेम्पोरल अशा 4 भागांनी हा सेरेब्रम बनलेला असतो. शिवाय ह्या 4 भागांना एकमेकाशी कनेक्ट करण्याचं काम हे पर्टिक्युलर हे कनेक्ट म्हणण्यापेक्षा दे आर त्यांच्यामध्ये काही डिफरन्सिएशन करण्यासाठी किंवा फ्रंटल लोब हा ह्या ठिकाणी आहे, परायटल लोब ह्या ठिकाणी आहे, हे आपल्याला ह्या ठिकाणी हे जे सल्कस आहेत ह्याने आपल्याला क्लिअर कट आपल्याला या ठिकाणी दिसतं बघा. सो सी हिअर सेंट्रल सल्कस सेपरेट्स द फ्रंटल लोब फ्रॉम द परायटल लोब. आता जर मी थोडंसं या ठिकाणी झूम केलं तर तुमच्या लक्षात येईल. सी या ठिकाणी सेंट्रल सल्कसचा जो भाग आहे इट सेपरेट्स द फ्रंटल लोब. या ठिकाणी हा फ्रंटल लोब आहे. ओके, फ्रॉम द परायटल लोब. सो फ्रंटल लोबला परायटल लोबपासून थोडासा सेपरेट करण्यासाठी हा जो आपल्याला भाग दिसतोय दॅट इज कॉल्ड ॲज द सेंट्रल सल्कस. सी हिअर. ओके, सो हिअर you can easily it is understandable. देन आता हा लॅटरल सल्कस जो आहे, लॅटरल म्हणजे साईडने जाणारा, बरोबर आहे. लॅटरल फिशर किंवा लॅटरल सल्कस ऑर द सिल्वियन सल्कस सेपरेट्स द टेम्पोरल लोब फ्रॉम फ्रंटल अँड द परायटल लोब. आता ह्या ठिकाणी टेम्पोरल लोबला आपल्याला दिसतोय. ओके, सो टेम्पोरल लोबला फ्रंटल आणि परायटल लोबपासून वेगळं करण्याचं काम कोण करतं? दिस लॅटरल सल्कस करत असतं. ओके, जो लॅटरली जातो, साईडने जातो बघा. सो टेम्पोरल लोब हे 4ही लोब एकमेकांमध्ये मिक्स नाही आहेत, लक्षात घ्या. दे आर डिस्टिंक्ट वन, सेपरेट आहेत. दिस टेम्पोरल लोबला ह्या फ्रंटल आणि परायटल लोबपासून सेपरेट करायचं काम कोण करतं? दिस लॅटरल सल्कस. ओके, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघूया ह्या ठिकाणी परायटो ऑक्सिपिटल सल्कस हा भाग आहे. ठीक आहे. परायटो ऑक्सिपिटल सल्कस सेपरेट्स द परायटल लोब फ्रॉम द ऑक्सिपिटल लोब. आता ह्या ठिकाणी परायटल लोब आणि ऑक्सिपिटल लोबला सेपरेट करायचं काम कोण करतं? धिस साईड परायटो ऑक्सिपिटल सल्कस करत असतं. ठीक आहे. म्हणजे परायटल लोब आणि ऑक्सिपिटल लोब हे आपल्याला डिस्टिंक्ट दिसत आहेत. कुणामुळे? तर परायटो ऑक्सिपिटल सल्कसमुळे. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा ह्याच्यामध्ये एवढा आहे की ह्या सेरेब्रमचे 4 लूब्स किंवा भाग असतात, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल आणि टेम्पोरल. आणि ह्या प्रत्येक भागाला एकमेकांपासून दूर करण्याचं काम किंवा एकमेकांपासून सेपरेट ठेवण्याचं काम कोण करत असतं? this particular sulcus, whether it will be a central sulcus, whether it will be a temporal sulcus, whether it will be a parieto-occipital sulcus. ओके, ते एकमेकांशी कनेक्टेडच आहेत, पण कुठेतरी त्यांच्यामध्ये डिस्टिंग्विशिंग थिंग किंवा ते प्रत्येक लोबचं फंक्शनही वेगळं आहे अर्थातच प्रत्येक लोबचं. त्यामुळे प्रत्येक लोब हा दुसऱ्यापासून सेपरेट ठेवण्यासाठी हे सल्कस आपल्याला इन बिटवीन दिसून येतात. ठीक आहे. सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द sulcus in between the various lobes of the cerebrum. Now see, okay, the lobes of the brain and their function. अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा. या ठिकाणी आपल्याला सेरेब्रमचा भाग दिसतो. मगाशी आपण बघितलं हा जो भाग आहे तो फ्रंटल पुढचा भाग आहे, त्याच्या पाठीमागचा भाग आहे तो परायटल लोब आहे, त्याच्यानंतर सगळ्यात पाठीमागच्या साईडचा आहे तो ऑक्सिपिटल आणि खालच्या साईडला आहे तो टेम्पोरल लोब आहे. अशा 4 लोब्सने सेरेब्रम बनलेला असतो.
हा 2 मार्काचा 2 ते 3 मार्काचा प्रश्न हा तुम्हाला येऊ शकतो की फंक्शनल एरियाज ऑफ ब्रेन असं जर विचारलं तर तुम्हाला ह्या सेरेब्रमचे 4 लोब्स लिहावे लागतील आणि त्याचं प्रत्येकाचं फंक्शन तुम्हाला ह्या ठिकाणी लिहावं लागेल. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये दिलेलं आहे बघा फ्रंटल लोब. आता हा जो भाग आहे त्याचं फंक्शन काय आहे. आता हे जे तुम्हाला ब्लॅक कलरने बॉर्डर दिसत आहेत बघा डार्क, हे आपण मगाशी बघितल्याप्रमाणे काय आहेत सल्कस आहेत. दे आर सेपरेटिंग दिस पर्टिक्युलर लोब्स फ्रॉम इच अदर. ओके. सो फ्रंटल लोबमध्ये काय आहे विच फंक्शन्स ते एक्झिक्यूट. सी हिअर डिसिजन असेल, आपण एखादा निर्णय घेतो, त्याच्यानंतर जजमेंट असेल आपली, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, अटेन्शन, इमोशनल रिस्पॉन्सेस अँड द मेमरी. सो ऑल दिस फंक्शन्स इट इज टेकन बाय दिस पर्टिक्युलर फ्रंटल लोब. हे सगळे जे आपण कार्य आहेत आपली, डिसिजन असायची आपली एकाग्रता असेल, इमोशनल रिस्पॉन्सेस असेल, आपली स्मृती असेल, हे सगळे भाग ह्या फ्रंटल लोबशी कनेक्टेड असतात. ओके. दुसरा आहे तो परायटल लोब आहे बघा. याच्यामध्ये कोणते फंक्शन आहेत तर टेस्ट अँड टच. टेस्ट विच इन्क्लूड्स द स्वीट, सोर, सॉल्टी अँड द बिटर. कुठल्या प्रकारची चव आहे हे आपल्याला परायटल लोबमुळे समजू शकते. टच विच इन्क्लूड्स द पेन, टेम्परेचर, प्रेशर अँड द व्हायब्रेशन. ओके. हा जो हे स्पर्श ज्ञान आपण ज्याला म्हणतो, वेदना असेल, तापमान असेल, प्रेशर असेल, व्हायब्रेशन असेल, सो ह्या सगळ्या ज्या आपण काय म्हणतो त्याला सेन्सेशन आहेत ते आपल्याला कशामुळे जाणवू शकतं दिस पर्टिक्युलर परायटल लोबमुळे जाणवू शकतं. देन ऑक्सिपिटल लोब. द मोस्ट इम्पॉर्टंट सेन्स विजन इज लोकेटेड हिअर. ओके. विजन म्हणजे आपली दृष्टी जी आहे ती ह्या मेंदूच्या ह्या भागाशी रिलेटेड असते. दृष्टी म्हणजे आपण बघतो, बरोबर आहे. सो इट इज रिलेटेड विथ दिस पर्टिक्युलर लोब. इट इज प्लेस्ड ॲट द बॅक ऑफ द ब्रेन. आता हा ब्रेनचा पुढचा भाग आहे, हा पाठीमागचा भाग आहे. सो दिस पर्टिक्युलर ऑक्सिपिटल लोब लोकेटेड ॲट द बॅक ऑफ द ब्रेन अँड अंडर द ओव्हरहँग ऑफ अवर स्कल. ओके. स्कल म्हणजे आपण त्याला कवठी म्हणतो, ओव्हरहँग ऑफ अवर स्कल, सो दॅट इट इज समवॉट मोर प्रोटेक्टेड. त्याला जास्त प्रोटेक्शन ह्या ठिकाणी दिलेलं असतं. ठीक आहे. देन फोर्थ इज द टेम्पोरल लोब, दिस वन. ओके. चारही तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये दिसत आहेत, त्यामुळे त्याचं डिस्टिंग्विशिंग आपल्याला किंवा डिस्टिंक्ट थिंग आपल्याला दिसून येते. टेम्पोरल लोब, हिअरिंग. याच्यामध्ये कोणते भाग आहेत किंवा कोणते फंक्शन्स आहेत. हिअरिंग ऐकण्याची प्रक्रिया. इम्पॉर्टंट फॉर कम्युनिकेशन, डेंजर, रिस्क, अलर्ट, एन्जॉयमेंट, अवेअरनेस. ओके. अलर्ट मिळतो आपल्याला कारण आपल्याला ह्या ठिकाणी ऐकू येऊ शकतं पर्टिक्युलर त्या व्यक्तीला, बरोबर आहे. मग ते कशा पद्धतीचं असेल, एखाद्या कम्युनिकेशन संदर्भात असेल, एखादं डेंजर किंवा रिस्क अलर्ट असेल, एन्जॉयमेंट असेल किंवा अलर्टनेस किंवा अवेअरनेस असेल. ऑफ सराउंडिंग्स अँड द फिजिकल बॅलन्स या ठिकाणी. सो हे फंक्शन्स या टेम्पोरल लोबशी कनेक्टेड आहेत. स्मेल, इम्पॉर्टंट फॉर इन्फॉर्मेशन ऑफ द सराउंडिंग्स, रिस्क अलर्ट अँड द एन्जॉयमेंट. हिअरिंग आणि स्मेल विशिष्ट प्रकारची ह्या लोबशी संबंधित आहे. ओके. सो दीज आर द 4 lobes of the cerebrum and its related functions. Now apart from these 4 lobes of cerebrum, ओके, काही महत्त्वाचे एरियाज आहेत किंवा काही महत्त्वाचे भाग आहेत ब्रेनमध्ये, ते बघूया. ह्या ठिकाणी तुम्हाला फोकस केलेले आहेत बघा. ह्या ठिकाणी फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल आणि टेम्पोरल लोब. ओके. सो इन बिटवीन दॅट ह्या ठिकाणी तुम्हाला ब्रोकाज एरिया नावाचा एक भाग ह्या ठिकाणी ब्लू कलरमध्ये फोकस केलेला दिसून येतो. ब्रोकाज एरिया. इट इज रिलेटेड विथ और इट ट्रान्सलेट्स द थॉट्स इन टू स्पीच. म्हणजे आपण जो विचार करतो, बरोबर आहे ना, काहीतरी विचार करून आपण बोलत असतो, बरोबर आहे ना. सो आपले जे विचार आहेत ते आपल्या स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं काम हा पर्टिक्युलर ब्रोकाज एरिया नावाचा हा जो भाग आहे ब्रेनमधला तो करत असतो. ओके. अँड सेकंड वन इज द वर्निक्स एरिया. सो व्हॉट इज द वर्निक्स एरिया? इट हेल्प्स इन द अंडरस्टँडिंग ऑफ स्पोकन अँड रिटन वर्ड्स. ओके. जे काही बोललं जातं किंवा स्वतःकडनं बोललं जाईल किंवा दुसऱ्याकडून जे काही बोललं जाईल इन केस ऑफ कम्युनिकेशन किंवा काही रिटर्न वर्ड्स असतील तर ते समजून घेण्यासाठी हा पर्टिक्युलर वर्निक्स एरिया काम करत असतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इंटेलिजन्स सेंटर. वर्निक्स एरियाला दुसरं नाव काय आहे? इंटेलिजन्स सेंटर असं नाव आहे. ओके. सो हा MCQचा क्वेश्चन्स असू शकतो, येऊ शकतो किंवा एका मार्कासाठी येऊ शकतो. ओके. वर्निक्स एरियाचं फंक्शन काय आहे आणि ब्रोकाज एरियाचं फंक्शन काय आहे या ठिकाणी तुम्हाला हायलाईट करून 2 भाग दाखवलेले आहेत. ओके. देन त्याच्यानंतरचा भाग आहे तो बघा डायनसेफेलॉनचा. नाव
द थर्ड पॉईंट. ओके, ह्याच्या अगोदर आपण कोणते बघितले होते? फोरब्रेनमध्ये आपण बघत आहोत. फोरब्रेनमध्ये आपण पहिला बघितला होता तो ऑल्फॅक्टरी लोब, दुसरा पॉईंट बघितला होता आपण तो सेरेब्रम, आणि तिसरा आपण बघत आहोत तो डायन्सेफेलॉन. म्हणजे आपण फोरब्रेनची स्टडी आपण ह्या व्हिडिओमध्ये करतोय. ओके, फ्लोचार्ट डोळ्यासमोर ठेवायचा आणि त्यातले कुठले भाग झालेले आहेत हे बघायचे. फोरब्रेनमध्ये ऑल्फॅक्टरी लोब, त्याच्यानंतर सेरेब्रम आणि त्याच्यानंतर डायन्सेफेलॉन, हे 3 भाग असतात. ओके, त्यातला आपण आता डायन्सेफेलॉन बघतोय. सी द पोझिशन हिअर. डायन्सेफेलॉन हा एंटायर भाग हा डायन्सेफेलॉनचा आहे. ओके, माहिती त्याची थोडक्यात बघा. इट सिट्स ऑन द टॉप ऑफ द ब्रेन स्टेम. ओके, आता हा ब्रेन स्टेमचा भाग आहे. ब्रेन स्टेमचा भाग, त्या ब्रेन स्टेमच्या बरोबर वरचा जो भाग आहे त्याला डायन्सेफेलॉन असं म्हटलं जातं. एन्क्लोज्ड बाय द सेरेब्रल हेमिस्पियर्स. ओके, सेरेब्रल हेमिस्पियर्स आहे त्याच्यावरती. इट इज मेडअप ऑफ 3 पार्ट्स. आता ह्याचे 3 भाग सांगितलेले आहेत. कुठले आहेत? थॅलेमस, हायपोथॅलेमस आणि इपिथॅलेमस. ओके, सी हिअर सगळ्यात वरचा भाग आहे तो थॅलेमसचा भाग आहे. त्याच्यानंतर त्याच्या लॅटरल साईडला तुम्हाला दिसत आहे तो इपिथॅलेमसचा भाग आहे. आणि एका साईडचा जिथे पिट्युटरी ग्लँड असते, ही पिट्युटरी ग्लँड आहे, मास्टर ग्लँड ऑफ अवर बॉडी. पिट्युटरी ग्लँडच्या जवळ जो भाग आहे त्याला हायपोथॅलेमस असं म्हटलं जातं. ओके, सो थोडक्यात डायन्सेफेलॉन हा 3 भागांनी बनलेला आहे. थॅलेमस, हायपोथॅलेमस आणि इपिथॅलेमस. हे तुम्हाला माहीत व्हावं, त्याची पोझिशन ह्या ठिकाणी हे पिक्चर ह्या ठिकाणी पुटअप केलेलं आहे. ठीक आहे, 1 बाय 1 ह्याची थोडक्यात माहिती आपण बघूया. सी हिअर, सगळ्यात अगोदर आपण बघूया इपिथॅलेमसबद्दल. इपिथॅलेमस, सी हिअर, या ठिकाणी आपण बघू शकतो. ओके, इपिथॅलेमस, सी दिस पोर्शन, इपिथॅलेमसचा हा भाग तो आपण ह्या ठिकाणी बघितलेला आहे, दिस वन. ओके, सी रूफ ऑफ द डायन्सेफेलॉन. इट इज कॉल्ड ॲज द रूफ, म्हणजे आपण त्याला छप्पर म्हणतो, बरोबर आहे ना. सो इट इज द रूफ ऑफ द डायन्सेफेलॉन. ओके, 1 मार्क क्वेश्चन. देन डॉर्सल वॉल कनेक्टेड टू द पिनियल ग्लँड. आता ह्या ठिकाणी पिनियल ग्लँड नावाची ग्लँड दिसते तुम्हाला. जशी इथे पिट्युटरी ग्लँड आहे तशी इथे पिनियल ग्लँड असते. ओके, सो डॉर्सल वॉल, डॉर्सल म्हणजे कुठली वरच्या साईडची, वरच्या भागाची. सो डॉर्सल वॉल ऑफ दिस इपिथॅलेमस इज कनेक्टेड विथ द पिनियल ग्लँड. हा जो वरचा भाग आहे तो कुठे कनेक्ट झालेला असतो? पिनियल ग्लँडला कनेक्ट झालेला असतो. पिनियल ग्लँड प्रोड्युसेस हॉर्मोन मेलेटोनिन. नाव बघा ह्या ठिकाणी, पिनियल ग्लँड कोणतं हॉर्मोन सिक्रेट करतं? तर मेलेटोनिन, विच इज स्लीप इंड्युसिंग हॉर्मोन. स्लीप इंड्युसिंग म्हणजे काय? जी ठराविक वेळेला आपल्याला झोप येते, बरोबर आहे ना. दिवसभर आपण जागे राहू शकतो, पण ठराविक वेळेला रात्री आपल्याला जी झोप येते, स्लीप हॉर्मोन असं म्हटलं जातं. दॅट्स अनदर नेम इज मेलेटोनिन. ओके, सो इट इज रिलीज्ड बाय दिस पिनियल ग्लँड, sleep inducing hormone and related to the reproductive behavior. Okay, so this particular melatonin is a hormone आहे that is secreted by pineal gland. Okay, it is related with the sleep inducing hormone आहे ते along, and also it is related to the reproductive behavior. Okay, so ही त्याची माहिती दिलेली आहे. so this is about the epithalamus. त्याची पोझिशन दिलेली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारी जी पिनियल ग्लँड आहे त्याची माहिती दिलेली आहे. ओके, हे एका मार्काचे क्वेश्चन्स आहेत इथे, या ठिकाणी लक्षात घ्या. देन दुसरा भाग आहे तो थॅलेमसचा भाग आहे. या ठिकाणी बघा लेबल हे केलेलं आहे, राऊंड केलेला आहे, थॅलेमसचा भाग. हा इपिथॅलेमसचा, हा संपूर्ण डायन्सेफेलॉन आहे, त्यातला हा भाग तुम्हाला दाखवलेला आहे तो थॅलेमसचा भाग आहे. सी इट इज लोकेटेड अबोव द ब्रेन स्टेम अँड बिटवीन द मिड ब्रेन. ओके, ह्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो हा ब्रेन स्टेमचा भाग आहे आणि ह्या ठिकाणी ह्याचं लोकेशन दिसत आहे. ओके, अबोव द ब्रेन स्टेम. व्हॉट इज द फंक्शन? इट रिसिव्स द इम्पल्सेस फ्रॉम द आईज, इयर, स्किन अँड अदर इंटरनल ऑर्गन्स अँड सेंड दिस इम्पल्सेस टू द सेरेब्रम. जे काही इम्पल्सेस म्हणजे जे काही सिग्नल्स येतील, हे जे आहेत, डोळे असतील, कान असतील, त्वचा असेल किंवा अदर इंटरनल ऑर्गन्स असेल, त्याच्याकडून येणारे जे काही सिग्नल्स आहेत ते रिसीव्ह करणं आणि ते सेरेब्रमकडे पाठवणं. ओके, फर्दर फंक्शनिंग किंवा फर्दर त्याचं कम्युनिकेशन असेल त्यासाठी पाठवणं, हे काम कोणाचं आहे? इट इज रिलेटेड विथ धिस थॅलेमस. ओके, सो अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला त्याचं लोकेशन आणि त्याचं फंक्शन या ठिकाणी मी दिलेलं आहे. देन द लास्ट इज द हायपोथॅलेमस. ओके, ह्या ठिकाणी बघू शकता आपण, हा हायपोथॅलेमसचा भाग आहे. ओके, हा हायपोथॅलेमसचा भाग आहे दॅट इज नियर टू द पिट्युटरी ग्लँड. सी हिअर, इट इज द फ्लोअर ऑफ द डायन्सेफेलॉन. एका मार्काचा प्रश्न बघा. व्हॉट इज द रूफ ऑफ द डायन्सेफेलॉन? सो ह्या ठिकाणी आपण बघितलं, रूफ ऑफ डायन्सेफेलॉन इज द इपिथॅलेमस आणि ह्या ठिकाणी फ्लोअर ऑफ डायन्सेफेलॉन इज द हायपोथॅलेमस. सो हे एकेका मार्काचे प्रश्न आहेत, लक्षात घ्या. इट इज द फ्लोअर ऑफ डायन्सेफेलॉन. ओके, फ्लोअर.
देन इट मेंटेन्स द होमिओस्टॅसिस, दॅट इज द इंटरनल बॅलन्स आहे, इंटरनल इक्विलिब्रियम आहे, अँड इनव्हॉलंटरी बिहेवियरल कंट्रोल. ओके, इनव्हॉलंटरी म्हणजे काय, आपण व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी म्हणत असतो, बरोबर आहे. म्हणजे ऐच्छिक आपले काही बिहेवियर असतात किंवा अनैच्छिक किंवा आपण नकळतपणे घडत असतात, बरोबर आहे ना. जसं डोळ्याच्या आपल्या पापण्या सातत्याने हलत असतात, बरोबर आहे ना. सो काही इनव्हॉलंटरी बिहेवियरल कंट्रोल. सो ह्याच्यासाठी हे मेंटेन करण्यासाठी काय आहे सांगा, दिस पर्टिक्युलर हायपोथॅलेमस वर्क्स. Then hypothalamic nuclei consist of neurosecretory cells which produces the hormone. आता त्यामधले असलेले जे न्यूक्लियस आहेत हायपोथॅल्मिक न्यूक्लियस, दे आर कन्सिस्टिंग ऑफ न्यूरोसिक्रेटरी सेल्स, काही सेल्स ते आहेत त्यामध्ये प्रेझेंट आहेत, दॅट सिक्रेट्स द हॉर्मोन. नाव हायपोथॅलेमस इज द लिंक बिटवीन नर्वस अँड द एंडोक्राईन सिस्टीम. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे, लक्षात घ्या. एका मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा MCQचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मेन्शन द लिंक बिटवीन द नर्वस म्हणजे चेतासंस्था आणि एंडोक्राईन सिस्टीम, आपल्या ज्या अंतस्थ ग्रंथी आहेत ह्याचा लिंक कुठली आहे, तर इट इज द हायपोथॅलेमस. ओके, देन इट रेग्युलेट्स द हार्ट रेट, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर अँड वॉटर अँड द इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. हे सगळं सॉल्ट रिलेटेड आहे, क्षार आहेत शरीरातले, वॉटरी कंटेंट आहेत, बॉडी टेम्परेचर आहे. सो हे सगळं रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं, हायपोथॅलेमस करत असतं. इट हॅज अ सेंटर फॉर थर्स्ट, हंगर, स्लीप, फटीग, सॅटियरी सेंटर, सिक्रिशन ऑफ द ग्लँड्स ऑफ द GI. ओके, ह्या ठिकाणी काय सांगितले आहेत, आपल्याला जी भूक लागते, तहान लागते, झोप येते, थकवा जाणवतो. ओके, सो ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या काही इव्हेंट्स किंवा ज्या काही घडत असतं जे काही बॉडीमध्ये, दे आर अंडर द कंट्रोल ऑफ व्हेरियस एंडोक्राईन ग्लँड्स, बरोबर आहे ना. आणि ह्या एंडोक्राईन ग्लँड्स आणि हे नर्वस सिस्टीम जे आहे, चेतासंस्था, सो ह्याचं जे कनेक्शन आहे, ओके, विथ रिस्पेक्ट टू ऑल दिस फंक्शन्स आहेत जे शरीरामध्ये घडत असतात. ओके, आणि ते रिलेटेड फंक्शन्स आहेत, त्याचं सेंटर कुठलं आहे, इट इज द हायपोथॅलेमस. फ्लोर ऑफ हायपोथॅलेमस शोज डाउनवर्ड प्रोजेक्शन ऑफ द पिट्युटरी ग्लँड. फ्लोर ऑफ हायपोथॅलेमस या ठिकाणी बघा, ह्याचा जो फ्लोर आहे इट इज डायरेक्टेड टॉवर्ड्स द पिट्युटरी ग्लँड, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मास्टर ग्लँड ऑफ द बॉडी. ओके, ऑन इन्फिरियर सरफेस इट बियर्स द ऑप्टिक चायझ्मा. इन्फिरियर सरफेस खालच्या साईडला म्हणजे ह्या ठिकाणी नाही दिसत आहे आपल्याला. इन्फिरियर सरफेस इट बियर्स द ऑप्टिक चायझ्मा अँड पेअर ऑफ द मॅमिलरी बॉडीज. ओके, आता ह्या ठिकाणी चायझ्मा म्हणजे काय बघा, ह्या ठिकाणी क्रॉसिंग ऑफ टू ऑप्टिक नर्व्स, दोन ऑप्टिक नर्व्स ज्या ठिकाणी क्रॉस होतात त्याला म्हटलं जातं चायझ्मा. अँड मॅमिलरी बॉडी जे आहेत दे आर कॉल्ड ॲज, किंवा त्याला काय म्हटलं जातं, दे आर युनिक टू द मॅमेलियन ब्रेन अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रिकलेक्टिव्ह द मेमरी. त्याचं फंक्शन सांगितलं आहे. म्हणजे हे जे दोन घटक आहेत ते ह्या ठिकाणी इन्फिरियर सरफेसला ह्या ठिकाणी प्रेझेंट असतात अँड त्याचं मिनिंग ह्या ठिकाणी मी पुटअप केलेलं आहे. चायझ्मा म्हणजे काय आणि मॅमिलरी बॉडीज म्हणजे काय. ओके, फॉर इट इज दिस पर्टिक्युलर मॅमिलरी बॉडीज इट इज रिस्पॉन्सिबल फॉर टू रिकलेक्ट द मेमरी. आपली स्मृती जी आहे तिचं रिकलेक्शन, म्हणजे एखादा माणूस बऱ्याच दिवसांनी आपल्याला भेटत असेल तर आपल्याला तो माहीत असतो की बाबा हा माणूस, ह्या व्यक्तीला मी पहिल्यांदा कुठेतरी भेटलेली आहे, पण भले त्याचं नाव आपल्याला आठवत नाही, पण आपल्याला ती मेमरी आपण रिकलेक्ट करत असतो की हा कोण असेल, त्याचं नाव काय असेल, कधी आपण ह्याला भेटलो असतो. सो दिस इज अ काइंड ऑफ रिकलेक्टिंग द मेमरी. ओके, अँड दिस पर्टिक्युलर रिकलेक्टिंग द मेमरी, दिस इज द फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर मॅमिलरी बॉडीज. ओके, सो दिस इज अबाउट द हायपोथॅलेमस. ओके, सो ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं आहे, पुन्हा एकदा आपण क्विक व्ह्यू या ठिकाणी घेऊया. ह्युमन नर्वस सिस्टीमला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण सेंट्रल नर्वस सिस्टीमवर आपण फोकस केलेला आहे, बरोबर आहे ना, पहिला भाग. आणि ह्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ॲज पर रिटन हिअर या ठिकाणी ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. सो वी हॅव फोकस्ड ऑन दिस पर्टिक्युलर ब्रेन. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीमला सुरुवात केलेली आहे आपण, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, त्यातला ब्रेन आपण काय केलेला आहे, त्याच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. मग ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला कवर करणारे जे मेम्ब्रेन आहेत त्याला काय म्हटलं जातं, मिनिंग्स दे आर कॉल्ड ॲज. त्याचे 3 घटक आपण बघितले. सेरेब्रोस्पायनल फ्लुईड म्हणजे काय, दॅट इज एक लिक्विड आहे ते, आणि ते लिक्विड काय करत असतं, ॲज अ शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करत असतं, दॅट वी हॅव सीन. ह्युमन ब्रेनमध्ये एन्सेफेलॉजी ही टर्म बघितलेली आहे. क्रॅनियम म्हणजे काय हे आपण बघितलं. ओके, आणि पार्ट्स ऑफ द ब्रेनमध्ये आपण सुरुवात केलेली आहे ती फोर ब्रेनला.
त्याच्यातला आपण आत्ता बघितलेला भाग आहे तो ऑल्फॅक्टरी लूप, त्याच्यानंतर सेरेब्रम आणि त्याच्यानंतर आपण डायन्सेफेलॉन हा भाग बघितलेला आहे. ओके, सो हे तीनही भाग आपण डिटेलमध्ये आता अलॉंग विथ द डायग्रॅम्स आपण बघितलेले आहेत. ओके, सो फोरब्रेनचा हा भाग आपण स्टडी करत होतो. ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये फोरब्रेनची स्टडी आपण केलेली आहे एंटायरली. लक्षात घ्या, ह्या फोरब्रेनमध्ये भाग कुठले आहेत? ह्या फोरब्रेनमध्ये आहे ऑल्फॅक्टरी लूप, त्याच्यानंतर सेरेब्रम आणि त्याच्यानंतर डायन्सेफेलॉन. ओके, सो olfactory loop, it is connected or it is related with the sense, smelling sense of our body. ओके, त्याच्यानंतर सेरेब्रम आहे तो लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन आहे आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण त्याचे 4 लोब्स आपण ह्या ठिकाणी बघितलेले आहेत, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल आणि टेम्पोरल. सेरेब्रम प्रत्येक भागाचं आपण फंक्शन बघतोय, लक्षात घ्या. ओके, या ठिकाणी आपण बघू शकतो सल्कस जे आहेत, जे सल्कस प्रत्येक लोबला दुसऱ्या लोबपासून सेपरेट करतात. ओके, सो दॅट वी हॅव स्टडीड इन दिस पर्टिक्युलर स्लाईड. त्याच्यानंतर आहेत सेरेब्रमचे 4 लोब्स आहेत, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल आणि टेम्पोरल, आणि त्याचे प्रत्येकाचे आपण फंक्शन्स बघितले. अपार्ट फ्रॉम दॅट वर्निक्स एरिया म्हणजे काय, त्याचं फंक्शन काय आहे, आणि ब्रोकाज एरिया त्याचं फंक्शन काय आहे. शॉर्ट क्वेश्चनसाठी तुम्हाला येऊ शकतात. आणि शेवटचा भाग होता तो डायन्सेफेलॉनचा भाग होता. डायन्सेफेलॉनमध्ये 3 भाग, थॅलेमस, हायपोथॅलेमस आणि इपिथॅलेमस. थॅलेमस म्हणजे काय ते आपण बघितलं. इट इज द रूफ ऑफ द पर्टिक्युलर. थॅलेमस म्हणजे काय, तर रूफ ऑफ द डायन्सेफेलॉन आहे, बरोबर आहे ना, रिलेटेड विथ द पिनियल ग्लँड. थॅलेमसमध्ये आपण बघितलं, थॅलेमसचं आपण लोकेशन बघितलं आणि त्यानंतर आपण त्याचे फंक्शन्स या ठिकाणी थोडक्यात बघितलेले आहेत. आणि हायपोथॅलेमस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. इट इज द लिंक बिटवीन नर्वस अँड द एंडोक्राईन सिस्टीम. इट इज द फ्लोर ऑफ द डायन्सेफेलॉन. आणि त्यामध्ये कोणकोणते फंक्शन्स येतात, और इट इज अ सेंटर फॉर विच थिंग्स ऑफ अवर बॉडी ॲज लाईक थर्स्ट, हंगर, स्लीप, फटीक वगैरे, हे आपण या ठिकाणी स्टडी केलं. ओके, सो थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोरब्रेनचा जो स्टडी आहे तो आपण या ठिकाणी केलेला आहे. ओके, यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. सो वी विल स्टॉप हिअर नाव. थँक यू.